प्रियाला प्रीत कळेना. छान झालंय. बसा ना तुम्ही, आणतेच लिंबू पाणी मी. ये घे. वाचलो ग बाई, नाही तर होती कंबकते आज आपली. पण शमिका, हे असं किती दिवस चालणार अशी लपवाछपवी? आपल्याला काहीतरी कायमचा मार्ग शोधायलाच हवा ना. तुला तुझ्या हक्कानं मानाने स्वयंपाकघरात येता यायला पाहिजे. काहीतरी नवीन युक्ती शोधली पाहिजे. अचानक कसं तुझं डोकं दुखायला लागलं? बरोबर आहे, मलाच कळायला हवं होतं. एवढे मनस्ताप दिलेत तुला, दुसरं काय होणार आहे आणखी? तुला पण खरं वाटलं की काय वेडाबाई? आई अहो, पण तुमचं डोकं ऍक्टिंग करत होते, ऍक्टिंग. काय? अहो म्हणजे तुला स्वयंपाकघरात प्रवेश मिळावा म्हणून ऍक्टिंग करत होते. आई अगं, आता मी अशी पडले म्हणजे सगळं काम सासूबाईंवरच पडेल ना. मग तुझी मदत घ्यायलाच लागेल त्यांना. कशी आयडिया? छान. काय चाललंय? वाक्य स्क्रिप्ट मध्ये लिहिलेल्याप्रमाणेच बोला, सांगितलं होतं ना मी तुला. आता तू एवढ्यातल्या एवढ्यात 3दा बारसं केलं रोमिओचं. त्या शेक्सपियरने ऐकलं तर काय वाटेल त्याच्या आत्म्याला? चला ठीक आहे, ओके, थँक्यू. नेक्स्ट. रोमिओ नावात काय ठेवलंय? आता माझं नाव हेमा, तरी पण लोक मला कधी बसंती म्हणतात तर कधी ड्रीम गर्ल. आता बघा ना, धन्नोला धन्नो नाही म्हटलं किंवा गुलाबाला गुलाब नाही म्हटलं तर कुठे बिघडलं? आता नावात काय ठेवलंय रोमिओ? युकी, हे कोण बोला? एक कट. काय करतेस हे? आजी, कधी काढा केला नसशील ना? अगं, इतकं पाणी टाकतात का? आता ते कुटणार कसं तू? आणि असा काढा केला तर गुण येईल का ग? बाई बाई, काय पोरगी आहे ही. दे इकडे. अरे देवा, किती पाणी घालून ठेवलं, आता काय करणार आहे? कसं करणार मी? कठीण आहे ग बाई खरंच. काहीच येत नाही ह्या मुलीला. आजी, काहीतरी करपलाय वाटतं. तुम्ही भाजी ठेवली का गॅसवर? अरे बापरे, भाजी राहू दे, मी बघेन. तू हात लावायची गरज नाही. आजी, बघते मी. बापरे, करपली. राहू दे, पालेभाजी आहे, बरी लागेल थोडी. काय बोलणार हिला? पाणी घालून ठेवलं नाही आतमध्ये एवढं. विचारायचं तरी ऍटलीस्ट. सगळ्या गडबडीत भाजी करपली माझी थोडी. जाऊ दे, पण ही पालेभाजी आहे, बरी लागेल. झालाय तो काढा, घेऊन जा आता.